फिल्टरशिवाय कॅनमधून पाणी विक्री, चामोर्शीत नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ, घरगुती पाणी कॅन व्यवसायावर प्रश्नचिन्ह, क्लोरीन व शुद्धीकरणाविना पाणी विक्रीचा आरोप. चामोर्शी शहरात घरपोच पाणी कॅन पुरवठा करणाऱ्या काही व्यावसायिकांकडून योग्य शुद्धीकरण, फिल्ट्रेशन व निर्जंतुकीकरण न करता पाणी विकले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याचा हा व्यवसाय थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने या प्रकारामुळे शहरात चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक ठिकाणी विक्रीसाठी वापरले जाणारे 20 लिटरचे पाण्याचे कॅन स्वच्छ धुतले जात नाहीत. तसेच पाणी आरो, युव्ही किंवा इतर आवश्यक शुद्धीकरण प्रक्रियेतून जात आहे का, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती ग्राहकांना दिली जात नाही. काही ठिकाणी क्लोरिनेशन किंवा पाण्याची नियमित प्रयोगशाळा चाचणीही होत नसल्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ, टायफॉइड, कॉलरा आणि इतर जलजन्य आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत शुद्ध पाण्याच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे पाणी विकले जात असेल, तर हा नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर स्वरूपाचा खेळ असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी प्रशासनाला मागणी केली आहे की शहरातील सर्व पाणी कॅन विक्रेत्यांची तपासणी करण्यात यावी. त्यांच्याकडे आवश्यक परवाने आहेत का? पाण्याचे स्रोत कोणते आहेत? शुद्धीकरण यंत्रणा कार्यरत आहे का? आणि पाण्याचे नमुने नियमित प्रयोगशाळेत तपासले जातात का, याची सखोल चौकशी करावी. दोषी आढळणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करून निकृष्ट दर्जाचे पाणी विक्री तात्काळ बंद करावी. तसेच नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार पाणी पिण्याचे उपलब्ध व्हावे, अशी जोरदार मागणी होत आहे. महाराष्ट्र लोकन्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप भांडेकर, गडचिरोली.